श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी। आजची रेसिपी आहे सजोरी, कोणी कोणी याला सांजोरी सुद्धा म्हणतो। चला रेसिपी दाखवते। नवदची रेसिपी आहे मंडळी, कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हे राळेचे तांदूळ आहेत। हे मुंबईमध्ये भेटतात की नाही मला माहिती नाही, पण हे मी गावावरून आणलेले होते। आता आपण 4 पाण्याने याला धुवून घेतलेले आहे राळेचे तांदूळ, आणि फ्रायच्या खालीच आपल्याला हे सुकवायचे आहेत कॉटनच्या कपड्यावरती। आता आपण हे छान असे पसरवून घ्यायचे आहेत तांदूळ। आमच्याकडे हे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवली जाते मंडळी, स्पेशली तर लग्नामध्ये बनवली जाते ना। हल्ली कोणी आता जास्त करून बनवत नाही। ही माझ्या आजीची स्पेशल रेसिपी आहे। माझ्या आजीनी 2007 मध्ये ही रेसिपी बनवली होती, त्यानंतर मी ही आज बनवणार आहे। आजीची आठवण आली म्हणून म्हटलं ही रेसिपी आपण ट्राय करावी, आणि मी पण फर्स्ट टाइम बनवत आहे मंडळी। आता आपले राळेचे तांदूळ छान असे सुकलेले आहेत। आपण हे ताटामध्ये भरून घ्यायचे आहेत। कोणी कोणी खाल्लेली आहे सजोरी मंडळी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चवीला खूप टेस्टी लागते, कोणाकोणाला आवडते। आता आपण हे ताटामध्ये भरून घेतलेले आहे आणि पूर्णपणे छान असे सुकलेले आहेत हे तांदूळ। हे आपण भाजायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे आणि थंड करायचं आहे आपल्या भाजल्यानंतर। आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। याचं पीठ करायचं आहे आपल्याला। पीठ म्हणजे याचं पूर्णपणे पीठ होत नाही, असं एकदम रवाळ पीठ लागतं याचं। हे बघा असं रवाळ रवाळ असतं याचं टेक्स्चर। आता पूर्ण आपल्याला वाटून घेतलेलं आहे आपण हे पूर्णपणे। याच्यामध्ये बडीशोप घालायची आहे, जायफळ घातलेलं आहे आणि 4 वेलची घेतलेली आहे। बडीशोप आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि मग याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालायची आहे। साखर घातल्याने पटकन हे वाटलं जातं, त्याच्यामुळे मी इथे साखर घातलेली आहे थोडीशी। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे। इथे मी पाव किलो गूळ वापरलेला आहे आणि गूळ आपल्याला किसूनच घेतलेला आहे, पटकन मेल्ट होतं मग। इथे मी देशी गूळ घेतलेला आहे मंडळी, ब्राऊन वाला। छान असं आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे। याचं आपल्याला एक सारण बनवायचं आहे। गूळ छान असा मेल्ट करून होत आलेला आहे आपला। आता झालेलं आहे। आपल्याला हे गरम असतं तेव्हाच आपल्याला त्या पिठामध्ये आपल्याला हे ओतायचं आहे पूर्ण। छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला हे। आणि बडीशोपचं जे आपण वाटून ठेवलेलं होतं पावडर करून, ती पण टाकायची आहे आपल्याला। बडीशोप, जायफळ, इलायचीची छान असं मिक्स करायचं आहे आणि ती पावडर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता वाटतं आहे आपल्याला हे खूप पातळ झालेलं आहे, पण हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे, आणि आपल्याला ताट झाकायचं आहे पूर्णपणे थंड होईपर्यंत। आता आपण मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण मैद्याच्याच पुऱ्या बनवणार आहे ह्या। चाळायचा आहे आपल्याला मैदा। मी मोठा वाटी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। 1 पळी तेल गरम करून टाकलेलं आहे मी याच्यामध्ये, आणि मी उलतानाने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, कारण की तेल गरम आहे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पूर्णपणे असं हाताला चोळून छान मिक्स करायचं आहे हे। आणि आता आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण कणिक मळतो चपातीचं पीठ, तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पण घट्ट नाही, मीडियम ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ। छान असं आपलं पीठ पण मळून झालेलं आहे। आता आपण सजोऱ्या करायला घेऊया। हे बघा पीठ पण झालेलं आहे आपलं मळून। एका डब्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। हे बघा छान झालं ना असं घट्ट।
अर्ध्या तासानंतर हे पूर्णपणे थंड झालेलं होतं आणि घट्ट पण झालेलं आहे सारण. आता आपण पोळी करायला छोटी छोट्या पुऱ्या करायला घेतो तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे इथे. जर का तुम्हाला आपण पुरण भरतो तसं भरता येत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा बनवू शकता. हे थोडंसं पीठ लावायचं आहे, थोडीशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि हातावरती घ्यायची आहे पुरी उचलून आणि ते सारण त्याच्यामध्ये भरायचं आहे आपल्याला. जसं की आपण मोदक वगैरे बनवतो, पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीमध्येच मंडळी छान असं भरून घेतलेलं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं हुंडा करून आपल्याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या मी इथे 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. खूप टेस्टी लागतात मंडळी सजोऱ्या. कोणी कोणी खाल्लेली आहे सांजोरी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मंडळी. कुठेही जाड नाही, कुठेही पातळ नाही, अगदी मीडियम करायची आहे आणि जास्त पातळ केली तर अजिबात फुगणार नाही सजोरी. मीडियम ठेवायची आहे आपल्याला आणि छोटे छोटेच करायचे आहेत, जास्त पण मोठी करायची नाहीये आपल्याला सजोरी. छान अशी लाटून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीमध्ये. अजून एक मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशी काट अजिबात जाड नाही ठेवायचे, सेम पाहिजे आपल्याला. हे बघा अशी छान अशी लाटून झालेली आहे. तेल पण ठेवलेलं होतं मी आधीच गरम करण्यासाठी. तेल पण छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. छान अशा आपल्याला सजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा बनवू शकता. मी इथे मैद्याच्या पिठामध्ये बनवलेली आहे सजोरी. कोणी कोणी गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा पण बनवतं. गव्हाच्या पिठाच्या पण छान लागतात सजोऱ्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गहू किंवा मैदा वापरू शकता मंडळी. आता पलटी करायची आहे आपल्याला ही सजोरी. आता आपण दुसरी पण टाकलेली आहे. तेल त्याच्यावरती असं उडवायचं आहे आपल्याला उलतानाने. छान असे टम्म फुगते मग. हे बघा मस्त अशा टमटमीत फुगलेल्या आहेत ह्या सजोऱ्या. रेडी झालेल्या आहेत आपल्या सजोऱ्या पण छान